फर्स्ट ब्लॉग. असं बघू शकता आपण आता निघायला रेडी झालो आहे. 5 बघू शकता तुम्ही. आपण आता चाललो आहे एका शॉर्ट राईडला. चला आपल्यावर या 2 गाड्या आहेत. तर पहिल्या गाडीला आपण रोड स्टार्ट करूया. आपली गाडी फर्स्ट आणि ही सेकंड. गाडी गिअर मध्ये बेटा मौज कर दी. पहिली गाडी आपली स्टार्ट झालेली आहे. इथं स्टँड लागल्या असल्यामुळे चालू होणार नाही. टेक्नोलॉजी गाडीचा फ्लो बघू शकता तुम्ही. हा आपला एंटार मॉडेल आहे आणि ही आपली NT50. अशा काही आपल्या 2 गाड्या आहेत. आलो आपल्या मित्राला घ्यायला खाली. तिथून आपण नंतर वरती जाऊन आपल्या इथे गाडी लागली तिथून आपण जाणार आहोत. आपला मित्र आता बाहेर येईल. जायला आपला मित्र वाटत. कुठे फिरायला जायचं प्लॅन म्हटल्यावर कोण ना कोणतरी कॅन्सल होतंच. कोणाचं काहीतरी होतंच. आमच्या मित्राचंही असंच काही झालं आणि तो सकाळीच आम्हाला समजलं की तो येणार नाही आणि तो कॅन्सल झाला. खत्म. आता एक जण येणार नाही म्हणून आम्ही ट्रिप कॅन्सल तर करू शकत नाही. तर आम्ही पेटपूजा करायला पुढे निघालो आणि आलो महालक्ष्मी फास्ट फूड सेंटर इथे. आणि इथे आम्ही ऑर्डर केलं पोहे आणि मेदूवडा आणि इथली टेस्ट पण खूप चांगली आहे. तुम्ही पण ट्राय करू शकता. तर नाश्ता करून आपण राईड कंटिन्यू केली आणि आपण चाललो आता आपल्या डेस्टिनेशनकडे. आणि इकडून सुमसाम रोड आहे. एकदम भारी वातावरण, म्हणजे असं एकदम भारी वाटतं. एकदम खाली रोड आहे, कोणीच नाही, आपणच एकटे आहे आणि आपला मित्र आहे. 2च गाड्या इथून चालल्या आहेत. पूर्ण रोड खाली. तर आज सॅटर्डे असून सुद्धा पूर्ण रोड खाली आहे आणि असं वाटायला लागलं की पेपरवाला आणि दूधवाल्यांच्या आधी आपण आलो आहे आणि आपण कुठेतरी बाहेर चाललो आहे फिरायला. सगळेजण झोपले आहेत आणि आपण सगळ्यांच्या आधी उठून कुठेतरी फिरायला चाललो आहे असं. तर कुठे फिरायला जायचं असेल तर आपल्याला रात्रभर झोप येत नाही. आपल्याला जायचं सपोज 4 वाजता, तर आपण 1 वाजले 2 वाजले तरी आपण मोबाईलमध्येच काय ना काय बघत असतो, जागेच असतो, आपण झोपतच नाही. असं तुमच्यासोबतही होतं का?
तर आता सनराईज बघून काय लोकांना वाटेल नक्की हा निघाला कितीला घरातून. तर मी सकाळी 5ला निघालो घरातून. तर थोडंफार तर ट्रॅफिक आहे रोडवरती. खड्डे थोडेफार वाचवत आपण चाललोय आणि पासिंग देत. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. आपण थांबलेलो पेट्रोल भरायला. पेट्रोल भरून झालंय आता. मस्ती करतायत कुत्र्याबरोबर. चटक बाप्पी येतो बघू शकता. आणि हा असा काही नजारा आहे इथे. सकाळ सकाळी खाली रोड आणि ओपन स्काय अशा वातावरणात राईड करण्याची एकदम वेगळीच मजा येते. आपण चाललोय आता खोपोली लोणावळा रोडवरती आपण. आणि आता आपण चाललोय आपल्या फर्स्ट डेस्टिनेशनला. आपण आता येऊन पोचलो आहोत वर्धविनायक मंदिर महाड. आपलं फर्स्ट लोकेशन बाप्पाचं दर्शन घ्यायला. आणि जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला 70 ते 80 किलोमीटर लागतील या लोकेशनला. जेव्हा कधी तुम्ही लोणावळा जात असाल तर या लोकेशनला फर्स्ट व्हिजिट नक्की करा. मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यानंतर आपण नंदीचं दर्शन घेतो. त्यानंतर आपण गणेशजींचं दर्शन घेतो. त्यानंतर विष्णूचं दर्शन घेऊन आपण शंकराचं दर्शन घ्यायला आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊन आता आपण लाईनमध्ये लागलो आहेत आपल्या वर्धविनायक दर्शन घ्यायला. आणि इथे शाळेतल्या मुलांना सहलीला घेऊन आलेले आहेत. आपल्याला सबस्क्रायबर टाईप काइंड ऑफ इशारे करतायत. गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर आपण निघालो मंदिराच्या खालील परिसरात असलेल्या श्री दत्तगुरू, श्री शनी, श्री राहू, श्री केतू मंदिरात दर्शन घ्यायला निघालो. आणि तिकडे गेल्यानंतर आपल्याला गणपतीच्या एका जुन्या जीर्ण झालेल्या मूर्तीचेही दर्शन घ्यायला मिळाले. दत्तांचे दर्शन घेऊन आपण त्यानंतर पुढे शनी आणि राहू केतू यांचे दर्शन घेतले. सर्व दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला. आणि त्यानंतर आपल्यासोबत बच्चा पार्टीसुद्धा त्यांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर निघाले आणि ते जमा झाले त्यांच्या प्रत्येकाच्या गाडीत जायला. त्यांचे गाडी नंबर पेमेंट करण्यात आली.
आपण आता येऊन पोचलो आहे आपल्या दुसऱ्या लोकेशनला, जे की सांगण्याची काही गरज नाही असं मला वाटतंय. कमानी बघून तुम्हाला सर्वांना कळालंच असेल आपण कुठे आलो ते. आई एकविरेचं दर्शन घेऊन आपण आता निघालो खोपोलीच्या दिशेने आपल्या तिसऱ्या लोकेशनला जाण्यासाठी. तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, कमेंट अँड शेअर.